आता बेटा मी तुम्हाला काल बोललो होतो आजच्या सेशनमध्ये आपण काय बघू आधी डेफिनेशन्स बघून घेऊ. त्या डेफिनेशन्स मी इथे शॉर्टकट मध्ये लिहिले आहेत. सगळ्यात पहिली डेफिनेशन आहे बेटा रिपल फॅक्टर. रिपल फॅक्टर काय असतं बेटा? आता काय होतं रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये काय असतं एसीचं कन्व्हर्शन डीसी मध्ये होतं म्हणजे डीसी भेटतं पण मला टोटली प्युअर नाही डीसी भेटत. त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये एसी पण टपकलेलं असतं. ते किती प्रमाणामध्ये टपकलेलं असतं ते सांगण्याचं काम रिपल फॅक्टर करतं. ते सांगण्याचं काम कोण सांगतं बेटा? रिपल फॅक्टर. पुन्हा एकदा रिपल फॅक्टर काय सांगतं की बाबा रेक्टिफायरचा आउटपुट डीसी मध्ये आहे मान्य केलं पण त्या डीसी मध्ये थोडासा एसी पण असतो. तो किती एसी आहे ते सांगण्याचं काम कोणी केलं बेटा? रिपल फॅक्टरने. ठीक आहे. पुढचं त्याला अजून एक डेफिनेशन आहे. रिपल फॅक्टर इज ऑल्सो डिफाइंड एज द रेशियो ऑफ RMS व्हॅल्यू ऑफ द AC component of the output to the DC average value of the output. RMS व्हॅल्यू ऑफ द AC component of the output म्हणजे AC ची व्हॅल्यू किती आहे आणि आउटपुटला काय मला DC average value of the output. ठीक आहे. रिपल फॅक्टर हा साधारणपणे 121% असतो. रेक्टिफिकेशन इफिशियन्सी पुढची डेफिनेशन आहे बेटा रेक्टिफिकेशन इफिशियन्सी. रेक्टिफिकेशन इफिशियन्सी हा एक प्रकारचा रेशियो आहे. इफिशियन्सी म्हटलं ना तर आउटपुट आपण इनपुटच येतं. आउटपुट आपण इनपुट मग आउटपुट कशाचं आहे? डीसीचा आहे. इनपुट कशाचं आहे? एसीचा आहे. म्हणून डीसी आउटपुट पॉवर टू द एसी इनपुट पॉवर संपलं. रेक्टिफिकेशन इफिशियन्सी काय सांगते? डीसी आउटपुट पॉवर टू द एसी इनपुट पॉवर. ओके. पुढचं TUF म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन युटिलायझेशन फॅक्टर. TUF म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन युटिलायझेशन फॅक्टर. ट्रान्सफॉर्मेशन युटिलायझेशन फॅक्टर हा पुन्हा एक प्रकारचा रेशियो आहे. इट इज द रेशियो ऑफ कशाचा बेटा? DC output power to the AC power of the rating. DC output power to the AC power rating. It is the ratio of DC output power to the AC power rating. It is the ratio of कशाचा? DC output power to the AC power rating. पुढचं peak inverse voltage. Peak inverse voltage काय असतं बेटा माहिती आहे का? It is the maximum negative voltage. It is the maximum negative voltage which appears across a non-conducting reverse bias diode. इट इज द मॅक्सिमम निगेटिव्ह व्होल्टेज. कधी ऍप्लाय होतं बेटा? नॉन कंडक्टिंग रिव्हर्स बायस डायोड. रिव्हर्स बायस डायोड आहे तो कंडक्ट होणारच नाहीये. मग नॉन कंडक्टिंग रिव्हर्स बायस डायोडच्या इथे मॅक्सिमम निगेटिव्ह व्होल्टेज जे कुठलं असेल त्याला त्यांनी काय नाव दिले? पीक इनव्हर्स व्होल्टेज. पुन्हा एकदा पीक इनव्हर्स व्होल्टेज काय? इट इज द मॅक्सिमम निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाइड टू अ नॉन कंडक्टिंग रिव्हर्स बायस डायोड. आणि शेवटचं रिपल फ्रिक्वेन्सी. लोड व्होल्टेजची जी कुठलीही फ्रिक्वेन्सी असेल तिला काय नाव आहे बेटा? रिपल फ्रिक्वेन्सी. लोड व्होल्टेजची जी कुठलीही फ्रिक्वेन्सी असेल तिला काय नाव आहे? रिपल फ्रिक्वेन्सी. ओके बच्चा लोग. ओके इथे माझ्या डेफिनेशन संपल्यात बेटा. ठीक आहे. त्या डेफिनेशन्स नोट्स मध्ये ऑलरेडी आहेत. त्या नोट्स पण डेफिनेशन किती बेटा? हाफ रेक्टिफायरचा कन्सेप्ट झाल्याच्या नंतर त्या डेफिनेशन्स होत्या. ठीक आहे. आता माझा पुढचा महत्त्वाचा कन्सेप्ट चालू आहे तो म्हणजे कंपॅरिझन. कंपेअर बिटवीन हाफ वे रेक्टिफायर फुल वे रेक्टिफायर. फुल वे म्हणजेच सेंटर टाइप असतं लक्षात ठेवा. फुल वे म्हणजेच सेंटर टाइप असतं असं लक्षात ठेवा. आणि अजून एक कुठलं बेटा? ब्रिज वे रेक्टिफायर. अजून एक कुठले? ब्रिज वे रेक्टिफायर. आता इकडे तुम्हाला बाजूला त्याचं कंपॅरिझन दिसत असेल. जे नोट्स मध्ये आहे तेच मी इथे घेतलेले बेटा. त्याचाच फोटो इथे घेतलेला आहे. काय एकदा आपण बघत जाऊ. ठीक आहे. पॅरामीटर आहे हाफ वे रेक्टिफायर फुल वे रेक्टिफायर. अजून एक नाव काय? सेंटर टाइप रेक्टिफायर. आणि अजून एक कुठलं बेटा? ब्रिज वे रेक्टिफायर. जर इथे स्पष्ट दिसत नसेल तर आपल्या नोट्सची तुम्ही झेरॉक्स काढून घ्या. ठीक आहे. किंवा नोट्स मधून लिहून घ्या तेही चालेल. आणि मग मी जे बोलतो त्यासोबत कम्पेअर करा. ठीक आहे. पहिलं पॅरामीटर कुठलं बेटा? डीसी ॲव्हरेज लोड करंट. हाफ रेक्टिफायर साठी किती असतं बेटा? IM/π. फुल वेव्ह साठी किती असतं? ट्वाइस ऑफ IM/π. आणि ब्रिज वेव्ह साठी किती असतं? पुन्हा ट्वाइस ऑफ IM/π. बरं. पुढचा आता कुठला आहे? मॅक्सिमम ॲव्हरेज लोड व्होल्टेज. VLDC त्याला म्हणतात. किती आहे बेटा? VM/π. इकडच्या साईडला फुल वेव्ह मध्ये ट्वाइस ऑफ VM/π आणि ब्रिज वेव्ह मध्ये पुन्हा किती येतो? ट्वाइस ऑफ VM/π. RMS लोड करंट किती? IM/2. हाफ वेव्ह साठी फुल वेव्ह साठी IM/2 आणि ब्रिज वेव्ह साठी पण IM/2. RMS लोड व्होल्टेज हाफ वेव्ह साठी VM/2 फुल वेव्ह साठी VM/2 आणि ब्रिज वेव्ह साठी पुन्हा VM/2. त्याच्यानंतर डीसी लोड पॉवर IM चा स्क्वेअर इंटू द RL/π चा स्क्वेअर. ठीक आहे. फुल वेव्ह साठी 4 IM चा स्क्वेअर इंटू द RL/π चा स्क्वेअर. ब्रिज वेव्ह साठी 4 IM चा स्क्वेअर इंटू द RL/π चा स्क्वेअर. 4 IM चा स्क्वेअर इंटू द RL/π चा स्क्वेअर. ओके. पुढचं बोलायला गेलं तर मॅक्सिमम रेक्टिफिकेशन इफिशियन्सी. मॅक्सिमम रेक्टिफिकेशन इफिशियन्सी हाफ वेव्ह साठी किती होती बेटा? 40%.
त्याच्यानंतर फुल वेव्हसाठी होती 81.2%, ठीक आहे. आणि ब्रिज वेव्हसाठी किती होती बेटा पुन्हा 81.2%. पुढे TUF ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर. ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर किती असते बेटा ब्रिज वेव्ह हाफ वेव्हसाठी 28.7%. पुढे फुल वेव्हसाठी किती असते 69.3% आणि पुन्हा ब्रिज वेव्हसाठी किती असते 81.2%. त्याच्या रिपल फॅक्टर बोलायला गेलं तर हाफ वेव्हसाठी 121%, फुल वेव्हसाठी 48% आणि पुन्हा ब्रिज वेव्हसाठी पण 48%. रिपल फ्रिक्वेन्सी बोलायला गेलं तर हाफ वेव्हसाठी किती बेटा 50 हर्ट्झ आहे, त्याच्यानंतर फुल वेव्हसाठी 100 हर्ट्झ आहे, ब्रिज वेव्हसाठी पुन्हा 100 हर्ट्झ आहे. पुढचा एकदम इझी पॉइंट आहे नंबर ऑफ डायोड्स. हाफ वेव्हसाठी 1 डायोड आहे, फुल वेव्हसाठी 2 डायोड आहेत आणि ब्रिज वेव्हसाठी किती बेटा 4 डायोड्स आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर फक्त कुठे यूज होतो बेटा आपला सेंटर टॅप फुल वेव्ह मध्ये म्हणजे सेंटर टॅप मध्ये यूज होतो. बाकी दोघी केसेस मध्ये हाफ वेव्ह मध्ये पण नॉट यूज आणि ब्रिज वेव्ह मध्ये पण नॉट यूज. तसंच पहा हाफ वेव्ह आणि ब्रिज वेव्हच्या खाली नॉट रिक्वायर्ड आणि फुल वेव्हच्या इथे काय व्हेरी मच रिक्वायर्ड. पीक इनव्हर्स व्होल्टेज किती आहे बेटा Vm, त्याच्यानंतर ट्वाइस ऑफ Vm. एक्सप्रेशन फॉर पीक लोड करंट Im इज इक्वल टू Vm अपॉन Rs प्लस Rf प्लस IL. कोणासाठी बेटा हा हाफ वेव्ह साठी आहे, फुल वेव्ह साठी किती आला Im इज इक्वल टू Vm अपॉन Rs प्लस Rf प्लस IL आणि पुन्हा Im इज इक्वल टू Vm अपॉन Rs प्लस ट्वाइस ऑफ Rf प्लस IL. त्याच्यानंतर तिघांचे सर्किट डायग्राम छोटे छोटे फिगर काढलेले आहेत आणि तिघांचे वेव्ह फॉर्म पण काढलेले आहेत बेटा. आणि तिघांचे काय काढलेले आहेत वेव्ह फॉर्म पण काढलेले आहेत. ओके, इथे माझं काय संपलं बेटा त्याचं कंपॅरिझन शॉर्ट मध्ये घेतलं बेटा. हा चॅप्टर एकदम स्पीडली होतोय. का स्पीडली होतोय तर तुमचे इथे सगळ्याच्या सगळे नोट्स मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. नोट्स ऑलरेडी त्याच्या दिलेल्या आहेत. ओके ओके, आता माझा पुढचा कन्सेप्ट चालू होतो बेटा जो की खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आहे फिल्टर्स. पुढचा कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट तो म्हणजे कुठला बेटा फिल्टर्स. फिल्टर्स काय असतात आणि ते समजून घ्या. फिल्टर्स ना बेटा हे नेहमी तुम्ही रेक्टिफायरच्या पुढे लावतात. लक्षात ठेवा, फिल्टर हे नेहमी रेक्टिफायरच्या पुढे लावतात. रेक्टिफायर शिकलोय आपण. रेक्टिफायर मध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल, फुल वेव्ह म्हणजे सेंटर टॅप बेटा लक्षात ठेवा आणि अजून एक ब्रिज वेव्ह, ठीक आहे. बरं, हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल, फुल वेव्ह रेक्टिफायर असेल किंवा ब्रिज रेक्टिफायर असेल, त्या रेक्टिफायरच्या पुढे मी माझा नेहमी फिल्टर लावतो. त्या रेक्टिफायरच्या पुढेच नेहमी माझा मी फिल्टर लावत असतो. आता फिल्टर नेमकी काम काय करतं बेटा. फिल्टर काय असतं बेटा की नाही का, पहिल्यांदा आपण रेक्टिफायर बद्दल बघू मग फिल्टर बद्दल बघू. रेक्टिफायर पहिले मग फिल्टर आहे, ठीक आहे. रेक्टिफायर काय करेल एसीचं कन्व्हर्शन डीसी मध्ये करेल, ठीक आहे. रेक्टिफायरने काय केलं एसीचं कन्व्हर्शन डीसी मध्ये केलं, मान्य केलं. ओके, फिल्टर काय करेल बेटा इथे जो तुला डीसी भेटलेला असतो ना, आता रेक्टिफायरच्या आउटपुटला तुला डीसी भेटलाय पण त्या डीसी मध्ये काही प्रमाणामध्ये एसी पण टपकलेला असतो, ठीक आहे. आता महत्वाचं बोलतोय नीट लक्ष द्या. तो जो तुला आउटपुटला डीसी भेटलेला आहे त्या डीसी मध्ये काही प्रमाणामध्ये थोडाफार एसी पण टपकलेला असतो. तो एसी काढण्याचं काम, तो एसी रिमूव्ह करण्याचं काम कोण करेल बेटा फिल्टर हा नावाचा डिव्हाइस करेल. फिल्टर हे एक असं डिव्हाइस आहे तो काय करेल बेटा मला आउटपुटला बऱ्यापैकी रिपल फ्री डीसी देण्याचं काम करेल. बऱ्यापैकी रिपल फ्री डीसी देण्याचं काम करतो. काय झालं काय नाही कळालं. पुन्हा एकदा रेक्टिफायरने काय काम केलं बेटा एसीचं कन्व्हर्शन डीसी मध्ये केलं, ठीक आहे. डीसी मध्ये आलं, डीसी मध्ये काही प्रमाणामध्ये थोडासा याच्यामध्ये एसी पण आहे. मग फिल्टर काय करेल, तो फिल्टर हा डीसी काढण्याचं तो फिल्टर तो जो एसी टपकलेला आहे तो एसी काढण्याचं काम करेल, तुला बऱ्यापैकी रिपल फ्री डीसी देण्याचं काम करेल. म्हणजे फिल्टरने काय केलं रिपल फ्री डीसी देण्याचं काम करेल. रिपल फ्री डीसी म्हणजे जो एसी टपकलेला आहे तो काढायचं काम करेल, ठीक आहे. पुन्हा एकदा फिल्टरने काय केलं मग रिपल फ्री डीसी देण्याचं काम केलं. म्हणजेच काय थोडाफार एसी टपकलेला असेल तो इथे काढण्याचं काम करेल. एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊ. चहा घ्या आणि चहाची गाळणी घ्या बेटा, ठीक आहे. चहापत्ती आणि गाळणी असे 3 कन्सेप्ट घ्या. चहापत्ती आणि गाळणी. आपण जेव्हा चहा करतो तेव्हा दूध वगैरे टाकतो, ठीक आहे, चहापत्ती पण टाकतो. मग इथे चहा आणि चहापत्ती मिळून तुमचं काय झालं बेटा एक प्रकार तुमचं रेक्टिफायरने काय केलं तुम्हाला इथे आउटपुटला चहा पण दिला आणि चहापत्ती पण दिली. पण आपण पिताना फक्त चहा पितो ना, ती पत्ती पितो का पत्ती खातो का नाही. मग आपण त्याला काय गाळणी यूज करतो. गाळणी म्हणजेच काय झालं माझ्यासाठी फिल्टर झालं. गाळणी म्हणजेच माझ्यासाठी काय झालं फिल्टर झालं. चहा आणि चहापत्ती हे दोघं याच्यामध्ये एसी आणि डीसी दोघं आले, ठीक आहे. मग जेव्हा मी त्याला गाळलं खाली मला फक्त चहा भेटला म्हणजेच डीसी भेटला आणि एसी जो होता तो चहापत्तीच्या स्वरूपामध्ये माझा एसी आहे तो वरतीच राहून गेला बेटा. काय बोललो काही नाही कळालं. पुन्हा एकदा
चहा आणि चहापत्ती याच्यामध्ये चहा जो आहे तो डीसी पकडा आणि पत्ती जी आहे चहाची पत्ती, ठीक आहे, त्या चहा पावडर आपण म्हणतो, चहा पावडरला तुम्ही एसी समजा. जेव्हा तुम्ही चहा गाळतात कशाने गाळतात? गाळणीने. ती गाळणी म्हणजे माझा फिल्टर झालं. गाळल्याच्या नंतर वरच्या साईडला मला फक्त तिथे वरच्या साईडला काय शिल्लक राहिलं बेटा? चहापत्ती शिल्लक राहिली. चहापत्ती शिल्लक राहिली म्हणजे एसी शिल्लक राहिला. खाली माझं सगळंच्या सगळं काय भेटलं? चहा भेटला. चहा भेटला म्हणजेच मला एसी भेटून गेलं. ठीक आहे, पुन्हा एकदा एका एक्झाम्पलने इझिली समजून गेलं. पुन्हा एकदा सांगतो. फिल्टर काय बेटा? फिल्टर एक असा डिव्हाइस आहे जो की मला आउटपुटला रिपल फ्री डीसी देतो. रेक्टिफायर काय करतो? एसीचं कन्व्हर्शन डीसी मध्ये केलं, मान्य केलं, मला आउटपुटला डीसी भेटला, पण त्या डीसी मध्ये काही प्रमाणामध्ये एसी पण असतो. त्या डीसी मध्ये काही प्रमाणामध्ये एसी पण असतो. तो एसी काढण्याचं काम कोणी केलं बेटा? फिल्टरने केलं आणि आउटपुटला तुम्हाला ॲक्युरेट बऱ्यापैकी रिपल फ्री डीसी भेटतो. बऱ्यापैकी काय भेटतो बेटा? रिपल फ्री डीसी भेटत असतो. काय झालं काय नाही कळालं बच्चालो? ओके. आता ना बेटा फिल्टरचे टाइप्स. आता याच्याबद्दलची लिखावट मी तुम्हाला दिलेली ऑलरेडी. ठीक आहे, फिल्टर हा असा डिव्हाइस आहे, तिथे डायग्राम पण दिलेली आहे. फिल्टर एक असा डिव्हाइस आहे जो की रेक्टिफायरच्या पुढे लावलेला असतो. हा इथे रेक्टिफायर असतो. ठीक आहे, हा इथे काय असतो? रेक्टिफायर असतो. रेक्टिफायर माझा कुठला असेल? हाफ वेव्ह असेल. ठीक आहे, फुल वेव्ह असेल म्हणजे सेंटर टॅप आणि अजून एक ब्रिज वेव्ह रेक्टिफायर असेल. ठीक आहे, कुठलाही रेक्टिफायर असेल आणि याच्याच पुढे मी काय लावतो बेटा? फिल्टर यूज करतो. याच्याच पुढे काय यूज करतो? फिल्टर यूज केलेला असतो. याच्याच पुढे काय यूज केलेला असतो? फिल्टर यूज केलेला असतो. ठीक आहे, आता फिल्टरचे टाइप्स. लक्ष इकडे टोटली टाइप्स ऑफ फिल्टर. फिल्टरचे टाइप्स. पहिला टाइप आहे बेटा शंट कॅपॅसिटर फिल्टर. माय मिस्टेक. शंट कॅपॅसिटर फिल्टर. आता नोट्स मध्ये पहिलं मी शंट कॅपॅसिटर फिल्टरला अजून एक नाव दिलेलं आहे. शंट कॅपॅसिटर फिल्टरला अजून एक नाव दिले आहे, ते म्हणजे कॅपॅसिटर इनपुट फिल्टर. ते म्हणजे काय बेटा? कॅपॅसिटर इनपुट फिल्टर. हे नाव उलट आहे फक्त. ठीक आहे, कॅपॅसिटर इनपुट फिल्टर. ओके. सेकंड आहे सिरीज इंडक्टर फिल्टर. त्याला अजून एक नाव आहे चोक इनपुट फिल्टर. ओके. थर्ड आहे एलसी फिल्टर. थर्ड कुठले बेटा? एलसी फिल्टर. फोर्थ आहे पाय फिल्टर आणि फिफ्थ आहे आरसी फिल्टर. पाचवा टाइप आहे बेटा आरसी फिल्टर. त्याच्यापैकी बेटा आपल्याला फक्त वरचे 4 टाइप बघायचे. शेवटचा टाइप काय आपल्याला सिलेबसला नाहीये. बेटा मग आता मी पहिला फिल्टर बद्दल स्टार्ट करतोय. पहिला जो फिल्टर आहे तो कुठला आहे बेटा? शंट कॅपॅसिटर फिल्टर. पहिला शंट कॅपॅसिटर फिल्टर. फर्स्ट फिल्टर आहे शंट कॅपॅसिटर फिल्टर. ओके. आता फिल्टर हा डिव्हाइस नेहमी कशाच्या पुढे लावलेला असतो बेटा? रेक्टिफायरच्या. मग इथे रेक्टिफायर आला सगळ्यात पहिले. रेक्टिफायर माझा हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल, फुल वेव्ह रेक्टिफायर असेल, कुठलाही असू शकतो बेटा. हाफ वेव्ह असू शकतो, फुल वेव्ह असू शकतो, ब्रिज वेव्ह रेक्टिफायर असू शकतो. याच्या पुढे मी आता फिल्टर लावेल. याच्या पुढे काय लावेल? फिल्टर. शंट कॅपॅसिटर. शंट या शब्दाचं मिनिंग आहे बेटा पॅरलल. म्हणजे कॅपॅसिटर येईल तर तो कसा येईल बेटा? पॅरलल मध्ये. हा पॅरलल मध्ये कॅपॅसिटर आला. हा पॅरलल मध्ये काय आला बेटा? कॅपॅसिटर आला. पुन्हा इथे लोड रेजिस्टन्स. ठीक आहे, आले आणि इकडे तुमचा आउटपुट निघेल. हा झाला तुमचा कुठला बेटा? शंट कॅपॅसिटर फिल्टर. शंट कॅपॅसिटर कसा आला? इथे रेक्टिफायर आहे ना. रेक्टिफायर कुठलाही असू शकतो, हाफ वेव्ह, फुल वेव्ह किंवा ब्रिज वेव्ह. आणि त्याच्या पुढे कॅपॅसिटर येणार पण तो पॅरलल मध्ये येणार. त्याच्या पुढे कॅपॅसिटर येणार पण तो पॅरलल मध्ये येणार. त्याच्या पुढे कॅपॅसिटर येणार पण तो पॅरलल मध्ये येणार. सेकंड सिरीज इंडक्टर फिल्टर. सेकंड आहे सिरीज इंडक्टर फिल्टर. आता सिरीज इंडक्टर फिल्टर मध्ये ना बेटा पुन्हा इथे स्टार्टिंगला माझा रेक्टिफायरच येणार. पहिले रेक्टिफायर कुठलाही असेल, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर किंवा अजून एक कुठलाही बेटा ब्रिज वेव्ह रेक्टिफायर. याच्या पुढे मी इंडक्टर लावलो पण तो सिरीज मध्ये असेल. हा इंडक्टर आला बेटा कसा आला? सिरीज मध्ये. इंडक्टर कसा आला? सिरीज मध्ये. आणि पुन्हा खालच्या साईडला
इथे लोड रेजिस्टन्स, पुन्हा इथे खालच्या साईडला काय आला बच्चलो, लोड रेजिस्टन्स. हे कुठलं झालं, सिरीज इंडक्टर फिल्टर. हे कुठलं झालं बच्चलो, सिरीज इंडक्टर फिल्टर. पुन्हा इथे स्टार्टिंगला रेक्टिफायर झालं, मग पुढे फिल्टर लावला. आता इथे फिल्टर कशापासून बनलेला आहे, कॅपॅसिटर. पण कॅपॅसिटर कसाही लावला चालतो का, नाही तो पॅरलल मध्येच पाहिजे, म्हणून त्याला शंट कॅपॅसिटर फिल्टर असं नाव दिलंय. त्याच्यानंतर फिल्टर सिरीज इंडक्टर, इंडक्टर कसा लावलाय सिरीज मध्ये, म्हणून त्याला काय नाव दिले, सिरीज इंडक्टर फिल्टर. या दोन कन्सेप्ट हे लक्षात येतं की इंडक्टर नेहमी सिरीज मध्ये असेल आणि कॅपॅसिटर नेहमी पॅरलल मध्ये असेल. ठीक आहे, एवढं का सांगतोय, पुढच्या टाइप साठी सांगतोय. इंडक्टर नेहमी सिरीज मध्ये असेल, कॅपॅसिटर नेहमी पॅरलल मध्ये असेल. इंडक्टर नेहमी सिरीज मध्ये असेल, कॅपॅसिटर नेहमी पॅरलल मध्ये असेल. म्हणून मग माझा थर्ड टाइप येतो. थर्ड टाइप आहे एलसी फिल्टर. थर्ड टाइप आहे एलसी फिल्टर. आता एलसी फिल्टर मध्ये पण पुन्हा इथे हाफ वेव रेक्टिफायर, फुल वेव रेक्टिफायर किंवा अजून एक काय बेटा, ब्रिज वेव रेक्टिफायर. ठीक आहे, बरं. एलसी आहे ना, एलसी म्हणजे इंडक्टर पण येणार, इंडक्टर कंपल्सरी सिरीज मध्ये आला. पुढे कॅपॅसिटर पण येणार, कॅपॅसिटर कंपल्सरी पॅरलल मध्ये आला. कॅपॅसिटर कंपल्सरी कसा आला बेटा, पॅरलल मध्ये. म्हणजे कुठला टाइप झाला माझा, एलसी फिल्टर. म्हणजे कुठला टाइप झाला, एलसी फिल्टर. म्हणजे कुठला टाइप झाला, एलसी फिल्टर. आता फोर्थ आणि शेवटचा टाइप आहे बेटा आमचा पाय फिल्टर. फोर्थ आणि शेवटचा टाइप कुठला बेटा, पाय फिल्टर. पाय फिल्टर घेताना पुन्हा पहिले इथे रेक्टिफायर येईल. तो रेक्टिफायर कुठलाही असेल, हाफ वेव रेक्टिफायर चालेल, फुल वेव रेक्टिफायर असेल. ठीक आहे, आणि अजून एक कुठला असेल, ब्रिज वेव रेक्टिफायर असेल. याच्या पुढे पाय फिल्टर आहे ना. पाय म्हणजे काय बेटा, तो पाय शेप मध्ये असतो. हा इकडे कॅपॅसिटर येतो, त्याच्यात इकडच्या साईडला इंडक्टर येतो. ठीक आहे, आणि पुन्हा इथे कॅपॅसिटर येतो. पुन्हा इथे काय येतं बच्चालो, कॅपॅसिटर येतो. आणि मग इथे माझी फिगर कंप्लीट होते. जर मी एवढंच ऑब्झर्व केलं ना बेटा, फक्त एवढं, तर हा पाय शेप मध्ये दिसतोय. पहा, हा इंडक्टर इथं आहे. ठीक आहे, आणि इकडच्या साईडला दोन कॅपॅसिटर, हा एक कॅपॅसिटर आणि हा एक कॅपॅसिटर. हे पाय शेप मध्ये दिसतंय, हे असं पाय शेप मध्ये दिसतं, म्हणून याला पाय फिल्टर असं म्हटलेलं आहे. हे पाय शेप मध्ये दिसतं म्हणून याला पाय फिल्टर असं म्हणजे, याला C1 आणि याला C2. हे पाय शेप मध्ये दिसतं म्हणून त्याला काय नाव दिलं बेटा, पाय फिल्टर. हे पाय शेप मध्ये दिसतं म्हणून त्याला काय नाव दिलंय, पाय फिल्टर. म्हणून त्याला काय नाव दिले बच्चालो, पाय फिल्टर. इथे माझे सगळ्याच्या सगळे टाइप्स पण एक्सप्लेन झाले बेटा फिल्टर्सचे. इथे माझे सगळ्याच्या सगळे टाइप्स पण एक्सप्लेन झाले फिल्टरचे. आता ना बेटा इथे तुम्हाला खूप डिटेल मध्ये आपल्याला फिल्टरचे टाइप्स बघायचे. फिल्टरचे टाइप्स मध्ये सगळ्यात पहिले शंट कॅपॅसिटर फिल्टर आहे. ठीक आहे, मग शंट कॅपॅसिटर फिल्टरला आपण तिघं फिल्टर लावू. हाफ रेक्टिफायर विथ शंट कॅपॅसिटर, फुल रेक्टिफायर विथ शंट कॅपॅसिटर, ब्रिज रेक्टिफायर विथ शंट कॅपॅसिटर. म्हणजे याचेच तीन झाले. हा, आता पुन्हा आपल्याला तीन टाइप बघायचे. म्हणजे शंट कॅपॅसिटरचे तीन टाइप होणार आहेत. शंट कॅपॅसिटरचे तीन टाइप होणार आहेत. शंट कॅपॅसिटरचे तीन टाइप कुठले कुठले, हाफ रेक्टिफायर विथ शंट कॅपॅसिटर, फुल रेक्टिफायर विथ शंट कॅपॅसिटर, ब्रिज रेक्टिफायर विथ शंट कॅपॅसिटर. तसेच सिरीज इंडक्टरचे पण हाफ रेक्टिफायर विथ सिरीज इंडक्टर फिल्टर, फुल रेक्टिफायर विथ सिरीज इंडक्टर फिल्टर, ब्रिज रेक्टिफायर विथ सिरीज इंडक्टर फिल्टर. ठीक आहे, याचे तीन झाले. इकडचा हाफ रेक्टिफायर विथ एलसी फिल्टर, फुल रेक्टिफायर विथ एलसी फिल्टर, ब्रिज रेक्टिफायर विथ एलसी फिल्टर. याचे पण तीन झाले. पुढे हाफ रेक्टिफायर विथ पाय फिल्टर, फुल रेक्टिफायर विथ पाय फिल्टर, ब्रिज रेक्टिफायर विथ पाय फिल्टर. याचे पण तीन झाले. म्हणजे पहा, याचे तीन तीन 6 3 9 आणि 3 12, टोटल आता 12 कन्सेप्ट बघायचे. हा 12 कन्सेप्ट संपले किंवा आपला चॅप्टर संपले. ठीक आहे, टोटल आता मला किती कन्सेप्ट बघायचे बेटा, 12 कन्सेप्ट. कुठले कुठले, पुन्हा एकदा हाफ रेक्टिफायर विथ शंट कॅपॅसिटर, फुल रेक्टिफायर विथ शंट कॅपॅसिटर, ब्रिज रेक्टिफायर विथ शंट कॅपॅसिटर. पुढे हाफ रेक्टिफायर विथ सिरीज इंडक्टर, फुल रेक्टिफायर विथ सिरीज इंडक्टर, ब्रिज रेक्टिफायर विथ सिरीज इंडक्टर. पुढे हाफ रेक्टिफायर विथ एलसी फिल्टर, फुल रेक्टिफायर विथ एलसी फिल्टर, ब्रिज रेक्टिफायर विथ एलसी फिल्टर. त्याच्यानंतर हाफ रेक्टिफायर विथ पाय फिल्टर, फुल रेक्टिफायर विथ पाय फिल्टर, ब्रिज रेक्टिफायर विथ पाय फिल्टर. हे एवढे मला टाइप्स आता बघायचे आहेत बच्चांनो. कळालं? ओके, उद्याच्या सेशन मध्ये हे 12 टाइप्स आपण बऱ्यापैकी कव्हर करू. जेवढे होतील तेवढे बघू आपण. ठीक आहे, ओके बच्चांनो, दॅट्स ऑल. बाकीचं थँक्यू, गुड डे.